सतत मोबाईल लॅपटॉपमुळे किंवा विद्यार्थी असाल तर सतत तासनतास कळत नकळत मान खाली राहते, त्यामुळे मानेची ठेवण बिघडते. चुकीच्या पद्धतीने झोपणे, वाढते वय, लांबचा प्रवास, शारीरिक हालचाली कमी होणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाढता ताणतणाव, दिवसभराचा स्ट्रेस हा मानेमध्ये, खांद्यांमध्ये साचून राहतो. जर शारीरिक हालचाली केल्या नाहीत तो ताणतणाव तसाच साचून राहतो आणि त्यामुळे भविष्यात मानदुखी, सर्वायकल सारखे त्रास होतात. जर हा त्रास असाच चालत राहिला तर त्यामुळे मानेमागे कुबड निघते, टेंगूळ येते, फ्रोझन शोल्डर सारखे त्रास होतात, पूर्ण हात आपले नम होतात, कोणत्याही प्रकारचे सेन्सेशन त्यात राहत नाही आणि त्यामुळे पाठदुखीला देखील सुरुवात होते. असे त्रास तुम्हालाही होतात का? आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानदुखी, सर्वायकलसाठी सोपे व तितकेच प्रभावी व्यायाम पाहणार आहोत. ना हा त्रास नसेलही पण प्रत्येकाने हे व्यायाम रोज करायला हवे, म्हणजे भविष्यात हा त्रास कधीही होणार नाही. व्हिडिओच्या शेवटी घरच्या घरी करता येतील असे उपाय देखील पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्य आनंदम मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. मानदुखी किंवा सर्वायकलसाठी कोणतेही व्यायाम, आसने करण्याआधी 2 काळजी आपल्याला घ्यायला हवीत. सर्वात प्रथम म्हणजे मानेला खाली करू नये आणि दुसरं, मानेवर जास्त जोर येईल, जसे की उलटी आसनं, सर्वांगासन, शीर्षासन, हलासन, सेतुबंधासन यासारखी आसने करू नयेत. थोडे दिवस आपण त्यांना टाळायला हवीत आणि जसा आपला त्रास हळूहळू कमी होत जाईल तर आपण ही आसनं देखील नक्कीच करू शकतो. तर सुरुवात करूयात आजच्या व्यायामांना. सर्वात प्रथम व्यायाम, त्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवा, हातांची मूठ वाळा या पद्धतीने आणि दोन्ही हाताचे अंगठे या पद्धतीने जोडून घ्या. दोन्ही हात बरोबर आपल्या छाती समोर आणि हाताचे अंगठे एकमेकांना जोडून घ्या, घट्ट या पद्धतीने ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा. जर तुम्हाला खाली बसणे शक्य होत नसेल तर तुम्ही बेडवर बसून, खुर्चीवर बसून देखील हे व्यायाम करू शकता. आता हळूहळू श्वास घेत घेत आपल्याला हातांना समोर स्ट्रेच करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण समोर स्ट्रेच करू तर आपल्याला अंगठे जोडलेलेच ठेवायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. एक 5 सेकंदाचा होल्ड करायचा आहे. श्वास सोडत छातीजवळ आणायचा आहे. श्वास घेत घेत हळूहळू हातांना समोर स्ट्रेच करा. होल्ड करा. श्वास सोडत पुन्हा सेंटरमध्ये. श्वास घेत समोर, अंगठे जोडलेले असू द्या. श्वास सोडत सेंटर. शक्य होईल तितकं स्ट्रेच करा. श्वास सोडत रिलॅक्स. अशा पद्धतीने 10 वेळा हा व्यायाम रिपीट करा. आता दुसरा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत, हाताचे पंजे आत घ्या, हाताची बोटे अशा पद्धतीने स्प्रेड करा आणि हळूहळू हातांना या पद्धतीने गोल, जितकं शक्य असेल त्या पद्धतीने गोल फिरवा. जिथपर्यंत तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने फिरवा. श्वास घ्यायचा आहे. सोडायचा आहे. जितकं पीळ देता येईल तेवढा पीळ देण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत हातांना पूर्ण पीळ द्यायचा आहे. श्वास सोडत पुन्हा हातांना खाली.
या पद्धतीने हा व्यायाम देखील आपल्याला 10 वेळा हळूहळू रिपीट करायचा आहे. खूप छान. तुम्ही पाहू शकाल की पूर्ण हाताच्या नसा ताणल्या जातात. तुम्ही म्हणाल की मानदुखी आहे, सर्वायकल आहे, तर हे हातांचे व्यायाम का करायला हवेत? तर यामुळे पूर्ण नसा मोकळ्या होतात आणि रक्ताभिसरण वाढतं आणि आपोआपच आपले जे मानदुखी आहे, सर्वायकल आहे, हा त्रास कमी होतो. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोघी हात या पद्धतीने खांद्यांवर ठेवा. कोपर एकमेकांना जोडून घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. प्रत्येक वेळेस कोपर जोडा आणि हळूहळू, कदाचित मानदुखी, खांदेदुखी जास्त असेल तर तुमचे हात देखील वर होणार नाही, परंतु तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीने हळूहळू करा. हेच उलट दिशेने करायचं आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खूप छान. असं आपल्याला 10 वेळेस क्लॉकवाईज आणि 10 वेळेस अँटी क्लॉकवाईज असं रिपीट करायचं आहे. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात वर घ्या. डाव्या हाताला या पद्धतीने पकडून घ्या आणि उजवीकडे खेचा. मानेवर कोणत्याही प्रकारचं प्रेशर देऊ नका. मानेच्या मागे हात ठेवा. होल्ड करायचा आहे 5 सेकंद. आता उजव्या हाताला डावीकडे खेचा. होल्ड करायचा आहे 5 सेकंद आणि हळूहळू हातांना खाली घ्यायचा आहे. हा व्यायाम देखील तुम्ही 5 ते 10 वेळा रिपीट करा. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी पाठ सरळ ठेवा. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवा. श्वास घेत हळूहळू खांदे कानाजवळ उचला. श्वास सोडत खाली. खूप छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली आणि कोपर आतच असू द्या. आणि जसं शक्य असेल, कदाचित तुम्हाला जास्त त्रास असेल तर तुमचा हात वर जास्त होणार नाही. त्या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य आहे तसं करा. वर खाली. तेच मागून पुढे, वर खाली. खूप छान. हा व्यायाम देखील 10 वेळेस क्लॉकवाईज आणि 10 वेळेस अँटी क्लॉकवाईज करायचा आहे. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी पुढचा व्यायाम करणार आहोत मानेसाठी. आता ज्यावेळी आपण पुढचा व्यायाम करणार आहोत मानेसाठी, त्यात मानेला पूर्ण मागे घ्या. हनुवटी आकाशाकडे या पद्धतीनेच होल्ड करायचंय 10 सेकंद. त्यानंतर मानेला डावीकडे, नंतर उजवीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत साईडला, श्वास घेत वर, श्वास सोडत साईड स्ट्रेच. या पद्धतीने अर्धवर्तुळ आकारात मानेला फिरवा. त्यानंतर मानेला साईड बेंड करा डावीकडे आणि होल्ड करायचा आहे 5 सेकंद. 5, 4, 3, 2, 1. पुन्हा मागे घ्या. उजवीकडे बेंड करा. खांद्याला वर उचलू नका. खांदे सैल सोडा आणि होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू मानेला समोर आणा. मानेला खाली आणू नका. कदाचित मान खाली आणल्यामुळे तुम्हाला चक्कर येतील किंवा मानेला आणखी त्रास होईल. त्यामुळे थोडे दिवस मानेला खाली आणू नका. आपण 3 आसन करणार आहोत. त्यातील पहिलं आसन म्हणजे कॅट अँड काऊ मार्जरी आसन. दोन्ही हातामधील अंतर, दोन्ही खांद्यांमधील अंतर सेम ठेवा. श्वास घेत हळूहळू मानेला वर स्ट्रेच करा. खांद्यांना खाली प्रेस करा. श्वास सोडत सोडत पाठीला गोल करा आणि यातही मानेला जास्त खाली घेऊ नका. हळूहळू जसं शक्य आहे त्या पद्धतीने करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. या आसनाला देखील 10 वेळा तुम्ही रिपीट करा. व्यायाम आहे सरळ भुजंगासन. त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने मॅटवर ठेवा. आपला खांदा आणि कोपर एका सरळ रेषेत ठेवा आणि शक्य होईल तितकं मानेला वर उचला
खांद्यामध्ये आणि कानामध्ये थोडे अंतर ठेवा. दोन्ही पाय सरळ आणि या स्थितीत होल्ड करा. या स्थितीत 10 ते 20 सेकंद होल्ड करा. पुढचे आसन करणार आहोत जेष्टिक आसन. त्यासाठी कपाळ मॅटवर ठेवा. दोघे हात एकमेकांना इंटरलॉक करा. माने मागे ठेवा. मानेला जास्त प्रेशर देऊ नका. हलके हात ठेवा. कोपर मॅटवर ठेवा. टाचा आत घ्या. पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने आणि या स्थितीत होल्ड करा. या स्थितीत अर्धा ते 1 मिनिट होल्ड करा. दुसरं व्हेरिएशन म्हणजे अध्वासन. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. त्यावर कपाळ ठेवा आणि या स्थितीत अर्धा ते 1 मिनिट रेस्ट करा. यामुळे देखील तुम्ही पाहू शकतात की पूर्ण मान आपली सरळ राहते. आता घरच्या घरी आपल्याला कोणते उपाय करता येतील, तर त्यातील पहिला उपाय म्हणजे हॉट पॅडचा वापर करा. इलेक्ट्रिक हॉट पॅडचा वापर करा आणि माने मागे छान शेक द्या. झोपण्याआधी तुम्ही हे केलं तर तुम्हाला जास्त आराम मिळेल. दुसरा उपाय म्हणजे तिळाच्या तेलाने मसाज करा. तिळाचं तेल हे कोणतेही दुखणे कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. त्यामुळे तुम्ही शक्यतो ते कच्च्या घाणीचे तेल वापरण्याचा प्रयत्न करा आणि ते तेल आपल्या मानेला छान लावा. झोपण्याआधी त्याची हातांनी किंवा कोणाकडूनही तुम्ही छान मसाज करून घ्या. त्यामुळे देखील तुम्हाला या दुखण्यापासून बराच आराम मिळेल. दुसरा उपाय म्हणजे 11 ते 21 वेळा ओम उच्चारण करा. झोपण्याआधी जर ओम उच्चारण केले तर मनातील जो ताणतणाव असतो हा सहज कमी व्हायला मदत होते. चौथा उपाय, रोज 5 ते 10 मिनिटे योग निद्रा किंवा मेडिटेशन करा. त्यासाठीची लिंक वरती आय बटन मध्ये आहे. ते जाऊन देखील तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये अनुलोम विलोम प्राणायामचा समावेश करा. त्यासाठीची लिंक वरती आय बटन मध्ये आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही पाहू शकता. आता आपण जे सोपे व्यायाम योगासने पाहिले हे सहज आपण 5 ते 10 मिनिटात रोज करू शकतो. तसेच मी जे घरगुती उपाय सांगितले ते देखील करा. त्यामुळे देखील तुम्हाला बराच फायदा मिळेल. अनुलोम विलोम प्राणायामचा रोज सराव करा. त्यामुळे मनातील जो ताणतणाव असेल हा पूर्ण निघून जाईल. मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. यामुळे देखील बराच ताणतणाव कमी होतो आणि माने मागे हे जे तेंगूळ येते, कुबड येते किंवा मानेवर जो अतिरिक्त ताणतणाव येतो, सर्वायकल सारखे त्रास होतात, मानदुखी होते, हे सहज तुमची बाजूला होईल. तर नक्की हे व्यायाम, योगासने हे उपाय करा आणि तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की शेअर करा. तुम्हाला आणखी कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ हवेत तेही सांगा. त्या विषयांवर आपण नक्की व्हिडिओ बनवू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, योग करा. हरिओम.